ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 8. प्रेमपूर्ण सेवा. लाभाचा कोणताही विचार वा इच्छा न करता न ठेवता केवळ प्रेम वा कर्तव्याच्या भावनेतून केलेलं कार्य म्हणजे योग होय. अशा योगाने मनुष्याच्या पशुवृत्तीचा नाश होऊन त्याचं दिव्य स्वरूपात परिवर्तन होतं. इतरांची सेवा करताना सर्वांमध्ये समान आत्मा आहे या एकात्म दृष्टीने त्यांच्याकडे पाहिल्यास उन्नतीला सहाय्यक ठरतं. तसंच याच्यामुळे साध्य केलेल्या आध्यात्मिक पातळीवरून घसरण होण्यापासूनही संरक्षण मिळतं. निस्वार्थ सेवा ही व्रत आणि पूजा याहून देखील अधिक कल्याणकारी आहे. सेवा आपल्यामधील स्वार्थभाव नष्ट करते, हृदय विशाल करते, हृदय उमलवते. म्हणून इच्छा न ठेवता केलेलं कार्य हा सर्वोच्च आदर्श आहे आणि जीवनाचं भवन या पायावर उभारलं गेलं तर निस्वार्थ सेवेच्या या सूक्ष्म प्रभावामुळे सद्गुण आपोआप एकवटतात. सेवा ही अंतःकरणातील सद्गुणांची बाह्य अभिव्यक्ती असली पाहिजे. जशी जशी अधिकाधिक निस्वार्थ सेवा केली जाते तशी तशी चेतना विस्तारत जाते आणि सखोल होत जाते आणि स्वतःचं आध्यात्मिक सत्य अधिक स्पष्ट होतं. निस्वार्थ सेवेचा हा आदर्श आणि ती आचरणात आणण्याची अंतःप्रेरणा हेच शिक्षणाचं खरं मर्म आहे. शुद्ध प्रेम आणि त्याचं मुख्य प्रकटीकरण म्हणजे सेवा हेच शिक्षण आहे. याखेरीज शिक्षण म्हणजे अन्य काही असू शकत नाही. जे मानवजातीचे कल्याण करतात त्यांच्यावर देव आपल्या लाडक्या मुलांप्रमाणे प्रेम करतो. ते आपल्या देशबांधवांचे आदर्श बंधुभगिनी असतात. ते आत्मज्ञानाला पात्र ठरतात आणि ते प्राप्तही करतात. जो आपली संपत्ती, शक्ती, बुद्धी आणि भक्ती मानवजातीच्या प्रगतीसाठी अर्पण करतो तो वंदनीय मानला जातो. जे निस्वार्थ सेवेच्या पवित्र व्रताचं स्वार्थरहित भावनेने पालन करतात ते एका उदात्त पवित्र उद्देशासाठीच जन्माला आलेले असतात. प्रेमपूर्ण निस्वार्थ सेवेचे व्रत. इतरांच्या उन्नतीसाठी प्रेरित होऊन जो मनुष्य आपली संपत्ती, कौशल्य, बुद्धिमत्ता, आपलं अधिकारपद आणि प्रतिष्ठा अर्पण करतो तो खऱ्या अर्थाने महान होतो. असा मनुष्य जगासाठी संकल्पदर्शी द्रष्टा ठरतो. तो निस्वार्थ सेवेचे व्रत निष्ठेने पूर्ण करतो. जो आपल्या मूलभूत कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवतो तो कुठेही असला तरी त्याच्या अंतर्यामी परमशांती नांदत असते. त्याच्या प्रभावामुळे आसपासचं वातावरणही त्या शांतीची अनुभूती घेतं. आध्यात्मिक विद्या संकुचित अहंकाराची यज्ञाग्नीमध्ये आहुती द्यायला प्रवृत्त करते आणि त्या जागी वैश्विक प्रेम प्रस्थापित करते. हे प्रेम आध्यात्मिक विजयाच्या भव्य इमारतीचा पाया आहे. मर्यादा न जाणणारं प्रेम मनाला शुद्ध आणि पावन करतं. विचार ईश्वर केंद्रित असू देत, भावभावना पवित्र असू देत आणि कृती निस्वार्थ सेवेची अभिव्यक्ती असू दे. मन, हृदय आणि हात हे तिन्ही सद्गुणांनी परिपूर्ण झाले पाहिजेत. या उन्नयनाचे कार्य आध्यात्मिक शिक्षणाने करायचं आहे. सर्वप्रथम सेवेचं मर्म अंतःकरणात रुजवलं पाहिजे. दुसऱ्याला दिलेली सेवा सर्वतोपरी पूर्ण आनंद देणारी असली पाहिजे. सेवेच्या नावाखाली कोणालाही इजा, वेदना किंवा दुःख होऊ नये हे आध्यात्मिक शिक्षणाने ठसवलं पाहिजे. सेवा करताना ती स्वतःच्या समाधानासाठी केली आहे अशी भावना मनात ठेवून तिचं पावित्र्य मलिन करू नये. सेवा ही जीवन प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणूनच केली पाहिजे. हेच आध्यात्मिक शिक्षणाचं खरं मर्म आहे. जसं घर बांधण्यासाठी विटा आणि सिमेंट आवश्यक असतात तसंच सेवेच्या कृतीला आध्यात्मिक प्रकाशाची आवश्यकता असते. जो आपले विचार, शब्द आणि कृती शुद्ध करण्याच्या दृढ संकल्पाला बळ देतो जेणेकरून आपण आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडू शकू. उपासनेच्या रूपातील आध्यात्मिक सेवा. मानवजातीसाठी शांती आणि समृद्धी निश्चित करण्याचं खरं रहस्य काय आहे? कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता इतरांची सेवा करणं. बंधन निर्माण करणारं कर्म
हे वेगाने वाढणाऱ्या विशाल वृक्षासारखं असतं. त्याची मुळं छाटणारी कुऱ्हाड म्हणजे ही भावना. प्रत्येक कर्म परमेश्वराचं स्तुतिगान करण्यासाठी पूजा समजून करा. हाच खरा यज्ञ आहे, सर्वात महत्त्वाचा विधी आहे. हा यज्ञ ब्रह्मज्ञान प्रदान करतो. निस्वार्थ सेवेची तळमळ शरीरातील नसानसातून प्रवाहित व्हावी, प्रत्येक हाडात भिनावी आणि तिने प्रत्येक पेशीला चेतना द्यावी. जे साधनेत गुंतलेले आहेत त्यांनी ही सेवेबाबतची भावना पूर्णतः आत्मसात केलेली असली पाहिजे. निस्वार्थ सेवा हे प्रेमाचं पुष्प आहे, जे मनाला परमानंदाने भारून टाकतं. अहिंसा ही त्या पुष्पाचा सुगंध आहे. अगदी लहान लहान कृतीही करुणा आणि आदरभावाने परिपूर्ण असू द्या. त्यामुळे निश्चितच तुमचं चारित्र्य तेजस्वी होईल. समाधान हेच सर्वोच्च सुख आहे. जिथे कठोरता नाही तिथे पावित्र्य नांदतं आणि सद्गुण फुलतात. जिथे लोभ आहे तिथे दुर्गुण फोफावतात. एखाद्या बैलासारखं एकाकी जीवन जगण्याची, एकांतवासात राहण्याची इच्छा पूर्णतः नष्ट केली पाहिजे. अशी इच्छा स्वप्नातही ठेवू नका. आध्यात्मिक विद्या प्रथम स्वतःला ओळखायला शिकवते. स्वतःमध्ये परिवर्तन घडवल्यानंतरच इतरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. हा आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश आहे. वस्तुनिष्ठ जगताशी असलेल्या मोहमयी आसक्तीचं परमेश्वराच्या पूजेसमान केलेल्या निस्वार्थ सेवेने समूळ उच्चाटन करता येतं. मातृभूमीवरील प्रेम जरी महान असलं तरी सर्व मानवजातीवरील प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे. सदा सर्वत्र सर्वांवर प्रेम असणं हे खऱ्या आध्यात्मिक भक्तीचं लक्षण आहे. तुमची वृत्ती तुमच्या कृतीतून, हालचालीतून, दृष्टिक्षेपातून, भाषणातून, आहारातून, वेशभूषेतून आणि चालण्यातून प्रकट होते. म्हणून तुमचे शब्द, हालचाली, विचार आणि वर्तन हे सर्व प्रेमपूर्ण, सात्विक आहेत. तसंच उन्मत्तता आणि अविवेक यापासून मुक्त आहेत याची काळजी घ्या. श्रद्धा, भक्ती आणि संयमाने अज्ञानावर विजय. इतरांकडून बरंच काही शिकायला आपल्याला अजून वाव आहे. ही नम्रता विकसित केली पाहिजे. तुमचा उत्साह, तुमची महत्त्वाकांक्षा, तुमचा संकल्प, तुमची कार्यक्षमता, ज्ञानसंपदा, बुद्धिमत्ता हे सर्व केवळ स्वतःसाठी न वापरता इतरांसाठी वापरलं गेलं पाहिजे. तुमच्या हृदयात सर्वांसाठी जागा असली पाहिजे. तुमच्या विचारांची दिशाही सर्वसमावेशक असायला हवी. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा मनोबल वाढवण्याची आणि अधिक धैर्यशील बनवण्याची भाग्यदायी संधी म्हणून स्वीकार करा. अन्नग्रहण हा एक पवित्र यज्ञ आहे. मन, चिंता किंवा भावनिक ताणतणावाने ग्रस्त असताना हा यज्ञ करू नये. अन्न हे भुकेच्या आजारावरचं औषध आणि जीवनाचं पोषण तत्त्व आहे असं मानलं पाहिजे. निसर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक रूपात प्रगट होणं, तर दिव्य तत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकत्वात विलीन करणं. म्हणून जे दुसऱ्याचा द्वेष करतात, तिरस्कार करतात, त्यांना कमी लेखतात, त्यांचा अवमान करतात, ते खरं तर स्वतःचाच द्वेष, तिरस्कार करत असतात. स्वतःलाच कमी लेखतात आणि स्वतःचाच अवमान करतात. हे सत्य त्यांना कळत नाही. आध्यात्मिक विद्या या सत्याच्यात स्थित व्हायला आणि अंतर्निहित्व दैवत्व प्रगट करायला शिकवतं. हृदयाच्या बागेत दिव्यत्वाचे गुलाब, विनम्रतेची जाईजुई आणि उदारतेचा चंपक वृक्ष लावा आणि त्यांची जोपासना करा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या औषधपेटीत विवेकाच्या गोळ्या, संयमाचे थेंब आणि श्रद्धा, भक्ती आणि संयम ही 3 चूर्ण तयार असली पाहिजेत. या औषधांच्या सेवनाने अज्ञान नावाचा गंभीर रोग दूर होतो. जगात अनेक विध्वंसक शक्ती आहेत, पण सुदैवाने रचनात्मक शक्तीही आहे. आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॉम्ब आणि यांत्रिक साधनांचे उपासक होऊ नये. त्यांनी स्वतःचे परिवर्तन परमेश्वराचे आणि मंत्राचे उपासक असलेल्या सक्रिय व्यक्तींमध्ये करावं. अधिकार आणि सत्ता ही तीव्र नशेसारखी असतात. ती माणसांना दूषित आणि विखारी बनवतात आणि अखेरीस त्यांचा नाश करतात. त्या दुर्दैव निर्माण करतात. परंतु आध्यात्मिक विद्या संपूर्णता आणि सद्भाग्य प्रदान करते. जय साईराम.